यमुनेच्या काठावर वेळेचे चक्र अचानक थबकते. वाऱ्याची हालचाल थांबते. उडणारे पक्षी आकाशात स्थिर होतात आणि खळखळत वाहणारा नदीचा प्रवाह एखाद्या आरशासारखा शांत होतो. निसर्गाचे हे स्तब्ध होणे एका दिव्य अस्तित्वाची साक्ष देते. कदंब वृक्षाखाली बसलेल्या बालकृष्णाच्या श्वासातून उमटणारा प्रत्येक नाद संपूर्ण विश्वाला एका विलक्षण शांततेत गुंफून टाकतो. पहाटीचा सूर्य जेव्हा वृंदावनात डोकावतो तेव्हा यशोदा माता आपल्या कान्हाला हळूवार जागे करते. त्याच्या सावळ्या रूपावर झळकणारे मोरपीस आणि चेहऱ्यावरील सोनेरी तेज संपूर्ण गोकुळाला एका चैतन्यमय प्रकाशाने न्हाऊ घालते. कृष्ण जेव्हा आनंदाने अंगणात पळू लागतो तेव्हा जणू संपूर्ण सृष्टी पुन्हा एकदा श्वास घेऊ लागते. त्याच्या पावलांच्या आवाजासरशी गायी आनंदाने हंबरू लागतात. सुकलेली फुले पुन्हा टवटवीत होतात आणि सवंगड्यांच्या उत्साहाला उधाण येते. या चित्रात पहा, हा मध्यवर्ती बिंदू म्हणजे ईश्वराचे अस्तित्व आहे. जेव्हा हे अस्तित्व घराबाहेर पडते तेव्हा ते केवळ सजीवच नाही तर निर्जीव वस्तूंनाही आनंदाच्या लहरींनी प्रज्वलित करते. वृंदावन आपल्याला शिकवते की जिथे ईश्वरी तत्व वास बारतं तिथे आनंद हा नैसर्गिकरित्या भौतिक रूप धारण करतो. दुपारच्या प्रहरी कृष्णाने कदंब वृक्षाच्या फांदीवर फुलांचा एक अप्रतिम झोका सजवला आहे. रानावनातील ताजी फुले आणि स्वतःच्या मोरपिसांनी विणलेला हा झोका वृंदावनातील भक्तीचा केंद्रबिंदू ठरतो. राधा समोर चैतन्यमय येते तेव्हा कृष्ण तिला आदराने झोक्यावर बसण्यासाठी हात देतो. झोक्याचे हे सोनेरी दोरखंड केवळ फांदीलाच नाही तर दोन जीवात्म्यांना एका दिव्य बंधात जोडून घेतात. कृष्णाने झोका हलवण्यास सुरुवात करताच राधेचा निखळ आनंद आकाशाला गवसणी घालतो. बाजूला उभ्या असलेल्या गोपींच्या टाळ्यांचा आवाज आणि वाऱ्याची झुळूक मिळून एक अपूर्व सोहळा निर्माण होतो. स्वर्गातील देवही आपली कामे सोडून ढगांच्या आड लपून हे दृश्य पाहतात. ज्या ईश्वराच्या केवळ एका कटाक्षासाठी ऋषीमुनी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतात तो इथे एका साध्या खेळाचा भाग झाला आहे. झोक्याचा हा प्रत्येक हेलकावा म्हणजे निष्काम भक्तीची देवाणघेवाण आहे. हा खेळ आपल्याला शिकवतो की ईश्वराशी नाते जोडण्यासाठी कोणत्याही अटींची गरज नसते, फक्त हृदयातील शुद्ध प्रेम पुरेसे असते. सूर्य मावळतीला जाताना वृंदावनात एक गूढ शांतता पसरते. कृष्ण पुन्हा एकदा त्या जुन्या कदंब वृक्षावर विसावतो आणि आपली बासरी ओठांना लावतो. बासरीचा पहिला सूर हवेत विरघळताच वाऱ्याचा प्रवास बदलतो. जमिनीवर पडलेली सोनेरी पाने गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध हवेत उडतात आणि यमुनेच्या लाटा एका जागी खेळतात. बासरीचा तिसरा सूर निघताच वृंदावनातील सर्व जीव, मग त्या गायी असोत वा सवंगडी, आपले अस्तित्व विसरून एका चुंबकासारखे त्या सुरांच्या दिशेने धावू लागतात. या नकाशात पहा, बासरीतून उमटणारी ही वारंवारता म्हणजे विश्वाचा मूळ नाद आहे. प्रत्येक जीवात्मा आपल्या मूळ उगमस्थानाकडे म्हणजेच ईश्वराकडे परत जाण्यासाठी किती व्याकुळ असतो हे या चुंबकीय ओढीतून स्पष्ट होते. बासरीची ही लीला आपल्याला सांगते की ईश्वरी सानिध्यात येण्यासाठी केवळ त्या मूळ नादाशी एकरूप होणे आवश्यक आहे. बाकी सर्व भौतिक बंध आपोआप गळून पडतात. रात्र उतरते तसा दिवसभराचा थकवा कृष्णाच्या डोळ्यात दिसू लागतो. गायींना गोठ्यात आणून सवंगड्यांचा निरोप घेऊन तो यशोदा मातेच्या दिशेने धाव घेतो. यशोदा त्याला मायेने कुरवाळते, गरम दूध पाजते आणि जुनी अंगाई गात त्याला आपल्या मांडीवर घेते. विश्वाचा पालन करता आता एका साध्या बालकाच्या रूपात आईच्या प्रेमाच्या मिठीत विसावला आहे. ज्या हातांनी अनंत आकाशगंगांची निर्मिती केली तेच छोटे हात आता यशोदा मातेच्या गळ्याभोवती विसावले आहेत. संपूर्ण विश्वावर राज्य करणारा परमेश्वर आता केवळ एका अंगाईच्या सुरात शांतपणे झोपी जातो. ही दृश्ये आपल्याला सर्वात मोठे गुपित उलगडून सांगतात. कोणतीही कठीण साधना किंवा विधीपेक्षा आईचे निस्वार्थ प्रेम ही विश्वातील सर्वात मोठी शक्ती आहे, जी साक्षात ईश्वरालाही आपल्या प्रेमाने बांधून ठेवू शकते. वृंदावनातील हा दिव्य दिवस आपल्याला शिकवतो की मित्रांसोबतचा आनंद, निसर्गाचे रक्षण आणि भक्तिपूर्ण हृदय हीच खरी जीवनपद्धती आहे. चला तर मग आता वेळ आहे आजच्या कोड्याची.
बालकृष्ण बासरी वाजवण्यासाठी कोणत्या वृक्षाच्या फांदीवर बसायचा? आंबा, कदंब की वड? अगदी बरोबर, उत्तर आहे कदंब. पुढचे कोडे. कृष्णाच्या बासरीच्या पहिल्या सुराने काय थांबले होते? विचार करा. हो, यमुनेच्या लाटा तिथेच गोठल्या होत्या. आणि जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. कृष्णाच्या या वात्सल्यासारखे तुम्ही तुमच्या आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आज काय कराल? वृंदावन म्हणजे केवळ एक भौगोलिक ठिकाण नाही, तर ती प्रत्येकाच्या हृदयात वसलेल्या आनंदाची आणि समाधानाची स्थिती आहे. अशाच दिव्य कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. राधेकृष्ण. जय श्री